पुसद येथील आमदार इंद्रनील नाईकांना मंत्रिपद मिळावं यासाठी दुग्धाभिषेक. कार्यकर्त्यांकडून केदारलिंग पांढुर्णा येथील महादेवाला साकडं. यवतमाळ जिल्ह्यातील 1952 पासून आजपर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक ते आजपर्यंत इंद्रनील नाईक यांच्यापर्यंत आमदारकीचा हा अभेद्य असणारा बालेकिल्ला आज देखील कायम आहे. विदर्भामध्ये पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळवणाऱ्या इंद्रनील नाईकांना आता मंत्रिपद मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याच्या बातम्या जिल्ह्यात पसरत आहेत. अशातच पुसद येथील नाईकांच्या कार्यकर्त्यांनी केदारलिंग पांढुर्णाच्या महादेवावर दुग्धाभिषेक करून इंद्रनील नाईक मंत्री व्हावेत असं साकडं घातलं आहे. तब्बल 92,000चं मताधिक्य जिल्ह्यात आजपर्यंत कुणालाही मिळालं नाही. त्यातच नाईक परिवारानं आजपर्यंत केलेली जनसेवा, माजी मंत्री मनोहर नाईक यांचा आशीर्वाद आणि आमदार इंद्रनील नाईक आणि त्यांच्या अर्धांगिनी यांची जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळाल्याचं बोललं जात आहे. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई इथल्या शपथविधीमध्ये पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रिपद मिळावं याकरिता